आम्हाला स्क्रिप्ट असल्यानंतर सरांनी सांगितलं संध्या ऐक, किंवा आशिषला म्हटलं सगळं, तुम्हाला जर वाटत असेल ना की इथे या सीनमध्ये हे वाक्य रायाजी बोलू शकतो, असं बोलू शकतो, तर मला सांगा बरं का, मला सांगा की तुम्हाला जर वाटतं नाही इथे असं, इथे मी हे बोलू का, इथे मी हे बोलू का, मला वाटतं की इथे रायाजी हे बोलू शकतात, तर मला सांग. त्यामुळे मी सरांना दरवेळेला जाऊन सर म्हणजे काही ठिकाणी नको रे, पण मला आठवतं ते जे वाक्य आहे ना सिनेमामध्ये की धाराऊ म्हणतात ते चीर म्हणजे घाव दिसतो महाराजांच्या आणि धाराऊ म्हणतात ये क्या युवराज फिर से नजर उतारनी पडेगी. म्हणलं सर मला नाही ते एक वाक्य सुचतं आहे रायाजी किंवा कोणी राहतं, पण मला असं सुचतं मी बोलू का काय. मी सेटवर जाऊन त्यांना बोललो होतो, म्हटलं सर इथे समजा धाराऊनंतर जर रायाजी म्हटलं की की अगं आहो अख्ख्या स्वराज्याची नजर ज्याच्यावर आहे त्याला काय कोणाची वाईट नजर लागणार का. सर बोलले छान आहे, घे घे, हिंदीत कसं करशील. मी ते ट्रान्सलेट करून मग सरांनी मला हिंदीत घ्यायला सांगितलं, पण मी म्हटलं सर सुरुवात अगं आऊ घेऊ का, हा मला बोलून दाखव. म्हटलं अगं आऊ पूरे स्वराज्य की नज़र जिस पर आहे उसे क्या किसी की बुरी नज़र लगेगी. सो लाईक डन. त्यामुळे ही सूट देणं किंवा ह्या गोष्टी करू देणं, मला वाटतं की त्या प्रत्येक कलाकाराला स्वतःबरोबर त्या संहितेत त्या स्क्रिप्टमध्ये किंवा ती निर्मिती प्रक्रिया आहे त्यात सामावून घेण्यासारखं आहे.